साहेब मला घेऊन चालले जंगल. हा इधर रिसॉर्ट है आणि हे पाणी मस्त है. उसका साइज कितना बड़ा है. थोडा मोठा कॅमेरा आहे हा. लाईफ जॅकेट घातलेला आहे आणि चाललोय आम्ही या राफ्ट वरती. छोटासा लहान मुलांची तर नाहीये, त्यांना बघूया पकडून बसतो, नाही तर त्यांना इथंच ठेवायला लागणार आहे कदाचित. निधी घाबरत घाबरत चढली. ये इंस्टाग्राम अँड युट्यूबर्स. हाय श्रीनी, कसं वाटतंय? तिला थोडं तिकडे उभं कर ना पाणी बघायला. पण तिथे जात होतो ना आपण. वा इथून बघ बघ आपण तिथे जातोय. घाबरते का तू? एक नंबरची घाबरट आहे ही. हा दादा आम्हाला घेऊन चाललाय पलीकडे, पूर्ण नदीच्या पलीकडे. रिसॉर्ट मध्येच आम्ही अजून बाहेर पडलेलोच नाहीये. हो, या सगळ्या ऍक्टिव्हिटी फ्री आणि रिसॉर्ट मध्ये. इकडे आमची रूम आहे. हीच आहे ना आपली रूम. 102-202. थोडस आहे हा, पण भीतीदायक है ना. बघ ना असं फुल बॅलन्स वगैरे करायचं. तो आमचं राफ्टिंग झालं. या दादाने आम्हाला दिला. सर आपका नाम काय? राजकुमार. ओके. यांनी आम्हाला घेऊन गेलं होते तिकडे आणि तिकडनं इकडे आणले. खूप मजा आली. छोटस राईड होतं पण फारच मजा आली. सगळ्यांनी एन्जॉय केलं होपफुली. मस्त. बाबू आणि श्रीनीचे इमॅजिनेशन बघा. त्या पाण्यात तिने क्रोकोडाईल्स पण बघितले. डायनासोर येऊन सगळ्यांना खाऊन टाकलं. क्रोकोडाईलला पण तिचे इमॅजिनेशन खूप भन्नाट असतं आमच्या पोरीचं. आणि आता मी सांगत होते ना, तिने स्वतःहून मग त्या काकांना बाय केलं. मग मी म्हटलं त्या आंटीला पण कर. नो. मग परत तिने काकांना बाय केलं. इट मेक सेन्स. तिला जरा वाटलं वेवलेंथ, त्यांनी हेल्प केलं, एवढं तिकडे पाण्यात फिरून आलं म्हणून त्यांना बाय केलं. ती रॅन्डम स्ट्रेंजरला हाय बाय पण नाही करत. जर का तिला वाटलं तर गाडी आहे. श्रीनीला खूप मजा आली. अरे या रिसॉर्ट मध्ये एवढ्या गोष्टी आहेत करायला. उद्यापासून सकाळी नाही वॉक आहे. आणि ऍक्च्युली आता कुकिंगचं काहीतरी शेफ सोबत कुकिंग ट्राय करूया. आणि रिसॉर्टला लागून एक नदी आहे आणि तिचं इतकं सुंदर दृश्य आहे. रिसॉर्टच्या जस्ट बाहेर, म्हणजे रिसॉर्टच्या गेटच्या बाहेर इतकं सुंदर दृश्य दिसतं इथे. आपण कुठे आलोय का? केरला. केरला. व्हेरी नाईस. इट्स सो क्यूट. बापरे, कुठे जायचं? यू वांट टू गो देयर? ओह माय गॉड. सो हाच ते सुंदर पाण्याचं दृश्य. आणि या इकडे आमचं रिसॉर्ट आहे. इथून हा जो रोड दिसतोय, रोडवरून गेलं की तिकडे हा इथं रिसॉर्ट आहे. आणि हे पाणी, माझा आवाज येतोय की नाही माहित नाही, इतकं सुंदर आहे. धबधबा आहे, पाणी. आय डोंट नो, बट इट्स व्हेरी ब्युटिफुल. काय म्हणली का तू? काय म्हणत होतीस? त्याला म्हटलं लवकर काढ व्हिडिओ. जेसीबी आलाय आपल्याला निघा. जेसीबी वाटतंय का तुला? इथं फिट पण नाही होणार. Meanwhile, आलं आलं अंगात आलं. आली 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 देवी आली आली. काय पाहिजे देवीला? गुलाबजामुन खाऊया. गुलाबजाम हवं. गुलाबजाम हवे देवीला. आली 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 देवी. गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 7. या रिसॉर्ट मध्ये नेचर वॉक नावाचा काहीतरी प्रकार आहे, तो मी घ्यायला चाललोय. पण हे रिसॉर्ट मधून दृश्य इतकं सुंदर आहे. इकडे 7 वाजता बघितलं तर मागच्या डोंगरावरती फक्त थोड्या पार्टवरती लाईट आहे आणि बाकीकडे सगळीकडे ठीक आहे. म्हणजे फारच सुंदर आहे, फार मजा येते. मी आता तो नेचर वॉक घेण्यासाठीच वरती चढतोय. आमच्या रूमपासून जिथून हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज स्टार्ट होतात तिथून 1-2 मिनिटाचा वॉक आहे.
ते वॉक सुद्धा इतका चढावरती आहे. त्या रिसेप्शनला जाईपर्यंत पूर्ण मीच दमून जातो. सकाळी सकाळी या निसर्गरम्य वातावरणात फक्त झाडांचा आणि पक्ष्यांचाच आवाज येतो. त्यामुळे आम्हाला खूप हळूहळू बोलावं लागतं. नाईस. मस्त विलायची. ही माझ्या हातातली फ्रेश आणि ओली विलायची आहे. आणि हीच आपण खातो या बिया आतल्या. ही जी झाडं आहेत ही सगळी आहेत विलायचीची झाडं. मी मगाशी हातात दाखवले ते. आणि हे झाड आहे सुपारीचं. आणि सुपारीचं झाड सगळ्यात छोटं आहे. हे मधलं वालं झाड, हे झाड सुद्धा सुपारीचं आहे, पण हे सगळ्यात मोठं झाड आहे. सुपारीच्या झाडाचं ओरिजिन झालंय मलेशियामधून, हे मला आत्ताच कळते. सो राजकुमार आहे. राजकुमार आम्हाला टूर देतोय गायडेड ऑफ द रिसॉर्ट. हे जे जंगल दिसतंय हे जंगल सुद्धा अख्खं रिसॉर्टचं ओल्ड आहे. त्यांना इथे नॅचरल काही प्लांट्स मिळाले ते त्यांनी नीट हार्वेस्ट केले आणि त्यांनी प्रॉपरली ही सगळी झाडं लावली. इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की या रिसॉर्टचा मुख्य उत्पन्न स्रोत रिसॉर्टमधल्या रूम्स किंवा रेस्टॉरंट नसून मसाले विक्री करण्यामध्ये आहे. म्हणजे या रिसॉर्टमध्ये इतकी झाडं आहेत की हे लोक फक्त मसाले विकून त्यांचा उदरनिर्वाह इझिली करू शकतात. आणि ही माझ्या हातातली ओली लवंग आहे. लवंगीचा इतका सुरेख वास मी याआधी कधीच अनुभवला नव्हता. मी जाणार होतो वरती. हे ओरिजिनल मचाण आहे. मी आता ह्या टॉवर वरती आहे आणि हे जे शेड दिसतंय इथे एक आहे आणि या इथे एक जे शेड दिसतंय तिकडे फार्मर्स राहतात. ह्या सगळ्या जंगलामध्ये ते लोक काम करतात. अँड इफ आय कॅन झूम इथे जे दिसतात तर काही अजून रिसॉर्ट्स आहेत. हे रिसॉर्ट्स आहेत. साहेब मला घेऊन चालले जंगल. मी आता व्हिडिओ थांबवतोय. तुम्ही मला बघून सांगा की माझ्या हातातलं हे फळ हे कोणतं फळ आहे. या फळाबद्दलची कुठलीही माहिती तुम्हाला असेल तर लगेचच आत्ता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हेही कमेंट करा की तुम्ही याआधी हे फळ कधी बघितलं होतं का. सो हे फळ काय आहे ते दर्शन एक्सप्लेन कर की. फ्रूट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हे आहे जायफळ. हे दोन्ही हो हे जायफळ आहे. सो हे बेसिकली हा नाही अरे हे नॉर्मल जायफळ आहे. हे कच्चं फळ आहे आता. सो हे होतं ड्राय झाल्यावर हे जे हाफ कट दिसतंय ना इथून ते स्प्लिट होतं आणि आतमध्ये ऍक्च्युली बी असते. ती असते जायफळची बी. मी पहिल्यांदाच बघितलं म्हणून असं जाय. मला वाटलं हे पीच आहे. आज गॉना ईट दिस. मला नाही खायचंय. ओके I think sorry. Karam se Kerala spices tune. Connect. And it's Kerala spices. So another name of is black gold. So that time हे वाटायचं spicy. gold का ऊपर price for 1 kg black pepper price. Okay. हे जे ट्री दिसतंय आणि त्याला जो वेल दिसतंय हा वेलला जे फ्रूट आलेत ते बेसिकली काळी मिरी आहेत. आत्ता हिरवे आहेत पण ते काळी मिरी आहेत आणि ते लाल सुद्धा आहेत मध्येच. हे काय असेल ओळखा बरं कोणीतरी. कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला हे काय. हे फिमेल जॅकफ्रूट आहे. हे मेल आहे आणि फिमेल तयार करण्याकरता हे मेल जॅकफ्रूट मरून जातं. सो मेल्स हॅव टू सॅक्रिफाईस ऑल टाइम. इथून पुढच्या थोड्या काळासाठी मी आता व्लॉगमध्ये म्युझिक टाकत नाही आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की तुम्ही आता हेडफोन घालावेत आणि इथल्या नैसर्गिक आवाजाचा आनंद घ्यावा.
डेन्स जंगलामध्ये मला एक घर सापडलं आहे आणि तिथे एक छोटीशी बाईक पण आहे. मी विचार करतोय की ॲक्च्युली रिच आहेत ही लोक, यांना श्वास घ्यायला एकदम प्युअर हवा आहे, आवाज नाही आहे कुठले, आणि जे ते खात असतील ते सगळ्या नेचरमधलं खात असतील. सो सगळं हेल्दी फूड आहे. आपल्यापेक्षा फारच रिच लोक आहेत ॲक्च्युली हे इथं राहणारे. जरी घर त्यांचं छोटंसं आहे किंवा पक्कं आपल्यासारखं सिमेंटचं नाही आहे, बट आय थिंक इट इज मोर रिचर दॅन अस, बिकॉज आपण सगळं सिमेंटच्या जंगलात राहतोय आणि किती पोल्युशन असतं आपल्याकडे. बापरे, पुण्यात सुद्धा भयानक पोल्युशन वाढलं आहे. आणि हे इतकं डेन्स फॉरेस्ट आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला बघत असाल काहीच नाही. इथं सूर्यप्रकाश पण फार कमी पोचतोय. इथे बसलाय तो पोपट अर्धा बाहेर, आवाज पण करतोय. हम लोग केरला one type of rice powder and sugar, coconut and banana also. And हे बांबू ट्री बघा किती मोठे आहे. हा येस, तुला दाखवतो. हा बस एवढं पण चालतंय. सिंगापूरचं एक आहे काय ते 3 असे, विसरलं मी ते. त्याच्यासारखं दिसतंय हे, ते नॅचरल आहे. सांभाळून एकदम निसरडा रस्ता आहे. खाली सुके पत्ते आहेत ना, त्याच्यामुळे जास्त सरकतंय. सकाळी सकाळी या मसाल्यांच्या जंगलात फिरण्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता. आम्ही थोडंसं पुढे जाताच आम्हाला एक छोटंसं तळं दिसलं आणि या तळ्यावरती सूर्याची सोनेरी किरणं पडलेली होती. वा, हा तर म्हणजे पैसा वसूल नजारा होता. या झाडाचं अंजीर पहा किती मोठं आहे. माझा हात बघा आणि केवढं मोठं अंजीर आहे. मी पहिल्यांदाच बघितलं एवढं मोठं अंजीर या झाडाचं आहे. सो ब्यूटीफुल. आप गाइड करो. okay, okay. दिखता है उसका साइज स्केल नहीं समझना वीडियो में कितना बड़ा है. and it's name was part of a store. So Nice. human origin time no equipment for food making. That time the pot collect and whole of keys and fill the rice, and after we'll close the pot and throw the fire, and after we'll cook the rice. Nice. So maximum is half kg to 1 kg carry of the one pot. Okay, one part. Yeah. We can call it maybe bamboo biryani or something. Yeah. हा आमचा जस्ट नेचर वॉक संपला आणि सुपर डुपर होता. म्हणजे इतके स्पायसेस आणि फ्रेश गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. बऱ्याचशा यातल्या गोष्टी ओरिजिनच इकडे आहेत, म्हणजे केरळमध्ये. आणि इट वॉज व्हेरी फ्रेश अँड रिफ्रेशिंग, समथिंग न्यू, सम एक्सपिरियन्स वी वर लुकिंग फॉर. कारण अजून मुन्नारमध्ये आल्यापासून आम्ही काही फार भारी एक्सपिरियन्स नाही केला. म्हणजे फार भारी इन द सेन्स, हा जेवढा नेचर वॉकचा जेवढा भारी होता ना, तेवढा भारी अजून काही एक्सपिरियन्स नाही केला. आज आता आपण जाणार आहोत बऱ्याचशा प्लेसेसमध्ये. वन ऑफ द प्लेसेस टाटा टी म्युझियम, तिकडे जाणार आहोत. आणि अजून काही प्लेसेस अजून ठरवलं नाही आहे, पण आपण तिथे सगळीकडे जाणार आहोत. आणि मी सगळ्यांचं तुम्हाला कॉस्टिंग आणि किती वेळ लागतो आणि आम्ही कसं काय करतो आहे हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आत्ता वेळ झाली ब्रेकफास्टची. आता मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया. भूक तर खूप लागली. सकाळी 7 पासून चालतोय आणि आता वाजलेत 9:15. ब्रेकफास्ट सगळ्यात भारी आवड आहे त्यांचा, वन ऑफ द बेस्ट. सांबार इज ऑल्सो गुड. इडली आहे, कडाला करी, पुट्टू,
स्टीम्ड बनाना. ओके, समथिंग एल्स. पनीर पराठा. येस, दिस पराठा इज गुड. चिकन सलामी अँड बॉइल्ड एग. मी आता आय थिंक आज खाणार आहे ऑमलेट, कारण माझ्या आवडीचं काही खात नाही. सगळ्यात स्वीट्सचा काउंटर आहे, ते सगळे स्वीट्स आहे. दोघांची टेस्ट आहे, थोडीशी भाताची टेस्ट आहे. हे आहे पुट्टू. ओके, यू कीप दिस आउट ऑफ साईट. श्रीनिधी आणि रिधानचं तेल आहे टोपी डोसा. एकदम केकचा सुपर खुश आहे ना श्रीनिधी. खायला 2 hours later. पोट फुटेस्तोवर नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो मुन्नारची सैर करायला. एकही खड्डा किंवा स्पीड ब्रेकर नसलेले या वळणावळणाच्या सुंदर रस्त्यांवरून आम्ही निघालो होतो चहाचे मळे बघायला. आता आम्ही चाललो टाटा टी इस्टेट बघायला आणि ऑन द वे आम्ही थांबलो होतो. इतकं सुंदर आहे हे, मागे तुम्ही बघू शकत असाल. हे आमचे ड्रायव्हर काका आहेत हे, आणि त्यांची गाडी. ते म्हणतात आम्हाला फोटो काढायचे तुमच्याबरोबर. आता आम्ही आलोय चाय बाग मध्ये. तिकीट काउंटर आहे, ₹50 पर पर्सन आहे. माझा आवाज कितपत येतोय माहिती नाही मला, पण इतकं वारा आहे, थंड वारा आहे एकदम. झाड टीची झाड आहेत, आणि यातलं आय थिंक कुठल्या टाईपचे करायचे असतात प्लग. हे ना रे, हे एकदम कवळे असतात, हे प्लग करतात ना, आणि हे हिरवी झालेली नाही करत बहुतेक. वास तर शून्य याला चहाचा. कुठे गेलं शिनी? हॅलो. या चहाच्या मळ्यामध्ये लहान मुलांची ट्रिप आली आहे. मम्मी अजिबात तिला बरं नाही वाटत आहे, ती चालली परत रूम वरती. मी करणार आहे ट्रिप उरलेली पुढे. उद्याचा प्रवास पण कसा? उद्याचा 3 तासाचा आहे आणि परवाचा मात्र 5 तासाचा आहे. काय अपन आहोत पहाड़ों में, कहीं भी जाओ हाईवे नहीं मिलेगा आपको, यही मिलेगा. आप एक काम करेंगे, अपन जाते वक्त मेडिकल से बहुत सारा माल ले लेंगे, खा लेना. श्रीनिधी. आता दुपारची झाले 3 आणि आम्ही आलोय सिल्वर टिप्स नावाच्या या रेस्टॉरंटची स्पेशालिटी अशी आहे की इकडे खूप सारे फिल्म स्टार वगैरे गेले. माझ्या मागे काहीतरी त्यांनी टोपे आणि हे केलंय. ही जी ट्रॉली यूज करायचे हे लोक फिल्मसाठी, फिल्मचे शॉट घेण्यासाठी मेन त्यांचे कॅमेराज वगैरे होते ते. आणि वरती अजून एक काय म्हणतात मलाही माहीत नाही, क्रेन आहे बघ. खूप ऐकलं आहे हॉटेलबद्दल. स्पेशली मी एका यूट्यूबरला फॉलो करतो, त्याने सांगितलं होतं. त्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग देसी, मोहित. हॅलो, नमस्ते. एवढा मोठा कॅमेरा आहे हा, बापरे. एवढा मोठा कॅमेरा मी पहिल्यांदा बघितला लाईफमध्ये. इमॅजिन हा, मी या लेन्सच्या जवळ हात नेतो, ही लेन्स आहे आणि या कॅमेराचा साईज बघा फक्त. फिल्म लागलेली आहे. दिस इज द फिल्म. Huge. Few moments later. Some of the oldest things are there. लंच केल्यानंतर आम्ही टी म्युझियमला भेट देण्यासाठी आलो. जर तुम्हाला इतिहास आवडत असेल किंवा मुन्नारचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या टी म्युझियममध्ये एका डॉक्युमेंटरी फिल्मचं स्क्रीनिंग केलं जातं. मुन्नारमध्ये चहा उत्पादन कसे सुरू झाले आणि ते चहा आणि मसाल्यांसाठी कसे प्रसिद्ध झाले याचा एक रंजक इतिहास तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याबरोबरच इथे 1840 पासून जपणूक करून ठेवलेल्या काही वस्तूंचे प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळेल. फिल्म आणि म्युझियम पाहून झाल्यानंतर आम्ही चहाच्या पानांपासून चहा पावडर बनवण्याच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो. इथे आम्ही चहाच्या पानांना वळवणे, चूरण करणे आणि पॅकेजिंग करणे हे पाहिले. ही सर्व प्रक्रिया पाहायला खूप मजा आली. ही फॅक्टरी मात्र पर्यटकांसाठी विशेषतः सुरू केली गेली आहे. वास्तविक उत्पादन फॅक्टरी मात्र दुसरीकडे आहे. जर तुम्ही मुन्नारला आला आहात तर या टी म्युझियमला नक्की भेट द्या. हे सर्व सॉर्ट झालेले वेगवेगळे चहा आहेत आणि ते आय थिंक तिकडचे ग्रीन टी आणि
फ्लेवर्डच्या आहेत आणि आम्ही आता जस्ट हे टी म्युझियम पूर्ण बघितलं. 125 रुपये तिकीट आहे एकाचं. म्हणजे चांगलं आहे. जर तुम्हाला टी विषयी हिस्ट्री वगैरे जाणून घ्यायची असेल तर ती खूप छान आहे. याच्यामध्ये ही मशिनरी आहे हेवी, त्यांची हिस्ट्री आहे, ब्रिटिशकालीन कसे आले, ऑर्थोडॉक्स मशिनरी, मुन्नार कसं झालं, मुन्नारमध्ये टी कसं आलं, म्हणजे टीचे प्लांटेशन्स कसे झाले वगैरे याबद्दलची भरपूर माहिती या म्युझियममध्ये मिळेल. एकदा बघण्यासारखं आहे. चहा वगैरे तुम्हाला काही घ्यायचे असतील तर इथून तुम्ही घेऊ शकता. फॅक्टरी आहे, डायरेक्ट फॅक्टरीमध्ये पण मिळू शकता. सो फ्रेंड्स, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगाच. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण यामुळेच यूट्यूबला वाटतं की हा व्हिडिओ चांगला आहे आणि तो व्हिडिओ सगळीकडे पाठवला जातो. तर मुन्नार एक्सप्लोर करण्यासाठी भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओह माय गॉड.